नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अथर्व अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. या ठिकाणी BMSच्या ट्युशन्स घेतल्या जातात. अथर्व अकॅडमी म्हणून आपलं ॲप आहे. मी डॉक्टर विजय पाटील, असिस्टंट प्रोफेसर, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती. बघा, प्रत्येक सब्जेक्टमध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. थेरी एक्झामसाठी मार्क डिस्ट्रीब्युशन, इव्हन प्रॅक्टिकलसाठी पण दिलेलं आहे. आपण आज NCISMच्या सेकंड इयरच्या रसशास्त्र भैषज्य कल्पनाच्या फर्स्ट पेपरचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं तुम्हाला अभ्यास करताना उपयोगात येईल याच्याविषयी जाणून घेणार आहोत. बघा, अभ्यास करताना हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क केलेलं केव्हाही चांगलं, आणि ते कसं तुम्ही करू शकता ते आपण याच्यातनं समजणार आहोत. म्हणजे कोणत्या पॉइंटला किती इम्पॉर्टन्स द्यायचं बी की नाही द्यायचं, आपली कॅपॅसिटी काय आहे त्याच्यानुसार ते त्या ठिकाणी ठरवायचे. त्याच्यामध्ये सिरियल वाईज आपण चॅप्टर मीन्स सिलेबस मध्ये दिलेले पॉइंट्स जे आहेत, मेन पॉइंट्स, त्याच्यानुसार आपण हे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट येतो क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदीय औषधी निर्माण. 5 साठी हा पॉइंट आहे. बघा, आता त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ते सब पॉइंट्स त्याच्यामध्ये येतात. तर ते सगळे केले तर तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात, आणि याच्यावर फक्त SAQ विचारला जाऊ शकतो 5 मार्कांसाठी. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना त्याचा SAQ कसा लिहायचा याच्या हिशोबाने अभ्यास करावा लागेल. MCQ साठी अभ्यास करायची गरज नाही किंवा LAQ साठी नाही, आणि म्हणून त्यामध्ये थोडक्यात त्या ठिकाणी करावं लागेल 5 मार्क्सच्या हिशोबाने. देन परिभाषा, टर्मिनॉलॉजी. आता इथं 10 मार्क्ससाठी हे विचारलं जाऊ शकतं, पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की MCQ विचारले जातील किंवा SAQ विचारले जातील, LAQ विचारलं जाणार नाही. त्याच्यामुळे SAQच्या हिशोबाने किंवा MCQ, आता बघा, ही SAQच्या हिशोबाने कसा अभ्यास करायचा, LAQच्या हिशोबाने कसा करायचा, ते पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आधारभूत सिद्धांत, ऍप्लिकेशन ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स, हे पण 5 मार्क्ससाठी विचारलं जाणार. ह्याच्यावर पण MCQ येतील आयदर 5 मार्क्सचे किंवा SAQ येईल 5 मार्क्सचा एक. बघा, दोन्ही येणार नाही, एकतर MCQ येतील किंवा SAQ येतील. मात्र परिभाषामध्ये 5 मार्क्सचे MCQ विचारले जाऊ शकतात, 5 मार्क्सचा SAQ विचारला जाऊ शकतो, LAQ येणार नाही. आणि म्हणून त्याच्या LAQच्या हिशोबाने अभ्यास करायची गरज नाही, पण ते इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. देन यंत्रोपकरणानी, अर्थात यंत्र जे आहे, यंत्रोपक्रम, इक्विपमेंट्स अँड मशीन्स, हे 5 मार्क्ससाठी. याच्यावर पण आयदर 5 मार्क्सचे MCQ और 5 मार्क्सचा SAQ. देन यंत्रोपकरणानी सेकंड पार्ट, याच्यामध्ये इक्विपमेंट्स येतील, ज्याच्यामध्ये फ्युएल किंवा हिटिंग डिव्हाइसेस जे आहेत ते त्याच्यामध्ये येतील, ज्याच्यामध्ये फ्युल वापरलं जातं किंवा हीट निर्माण केली जाते अशी, ते त्याच्यामध्ये ते जे आहे ते 5 मार्क्ससाठी. याच्यामध्ये पण आयदर MCQ और SAQ. म्हणजे बघा, याला किती इम्पॉर्टन्स द्यायचे ते पण आपल्या लक्षात येईल, आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे हे आपण एक एक पॉइंट घेताना ते त्या ठिकाणी बघणार आहोतच. देन कल्पना निर्माण, प्रायमरी अँड सेकंडरी डोसेस फॉर्म्स, हे 10 मार्क्ससाठी विचारलं जाईल. याच्यात ट्विस्ट आहे, मात्र याच्यात एकतर 5 मार्क्सचे MCQ आणि SAQ येऊ शकतं, किंवा SAQ दोन्ही येऊ शकतात, किंवा LAQ सुद्धा येऊ शकतो 10 मार्क्सचा. म्हणून याचा अभ्यास करताना तिन्ही क्वेश्चन्सच्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर कल्पना निर्माण सेकंड पार्ट, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ डिफरंट डोसेस फॉर्म्स अँड डायटरी सप्लिमेंट्स, हे पण 10 मार्क्ससाठी. याच्यामध्ये पण त्याच पद्धतीने, म्हणजे हे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, यांना स्किप करून चालणार नाही. एखाद्या यंत्र उपकरण फर्स्ट पार्ट किंवा सेकंड पार्ट तुम्ही स्किप करून दिला किंवा थोडक्यात केलं तरी ते चालून जाईल, पण हे चालणार नाही. याच्यामध्ये पण तिन्ही प्रकारात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इधर MCQ, SAQ और LAQ. म्हणून अभ्यास LAQच्या हिशोबाने करायचा पहिले. बघा, आता याच्यात अभ्यास करण्याच्या पण पद्धती, पहिले सगळ्यात आधी LAQच्या हिशोबाने, मग SAQच्या हिशोबाने, आणि मग शेवटी वेळ मिळाला तर MCQच्या हिशोबाने. कारण LAQ लिहिता येत असेल तुम्हाला तर SAQ लिहिता येईल, SAQ लिहिता आले तर तुम्हाला MCQ करता येतील. पण जर तुम्ही MCQच्या हिशोबाने अभ्यास केला तर तुम्हाला LAQ लिहिता येणार नाही, हे लक्षात ठेवा. स्टार लावून ठेवा या गोष्टीला, की तुम्ही अभ्यास करताना तो त्या पद्धतीने करायचा आहे. तो कसा ते पण आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. देन रसद्रव्य परिचय, असं रसद्रव्य परिचय मध्ये पण फर्स्ट पार्ट केलेला आहे त्यांनी, तो 10 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये तिन्ही प्रकारात क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, MCQ, SAQ और LAQ. दोन रसद्रव्य परिचय, त्याच्यामध्ये पण सेकंड पार्ट मध्ये 5 मार्क्स आहे, हे एकतर MCQ येतील
किंवा एसएक्यू येईल. दोन्ही येणार नाहीत हे लक्षात ठेवायचं. देन रसद्रव्य परिचय थर्ड पार्ट 5 मार्क्ससाठी याच्यामध्ये एमसीक्यू विचारले जातील. म्हणजे याचा अभ्यास करताना फक्त एमसीक्यूच्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे. देन कल्पना निर्माण थर्ड त्याच्यामध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ डिफरंट डोसेस फॉर्म्स ते 10 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये पण एमसीक्यू येतील, एसएक्यू येतील किंवा एलएक्यू येतील. चतुर्विध रसायन हा पण 10 मार्क्सला विचारले जाणार आहे. येस तिन्ही याच्यामध्ये आहे एमसीक्यू, एसएक्यू और एलएक्यू. पण अभ्यास करताना तोच पॅटर्न फर्स्ट एलएक्यू देन एमसीक्यू अँड देन एमसीक्यू. देन करंट अँड एमर्जिंग ट्रेंड्स इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स 5 मार्क्ससाठी याच्यामध्ये फक्त एसएक्यू विचारलं जाणार आहे. त्याच्यामुळे एसएक्यू साठीच अभ्यास करायचा आहे. आणि देन शेवटचे ते जीएमपी शेड्यूल टी म्हणून त्याला म्हटलं जातं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड रेग्युलेटरी ऍस्पेक्ट्स ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स. हे पण 5 मार्क्ससाठी एकतर एमसीक्यू किंवा एसएक्यू हेच विचारले जातील. तसा हा 100 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे. आणि त्याच्यामध्ये बघा आता इम्पॉर्टंट पार्ट्स कोणकोणते झाले जे 10 मार्क्स वाले चतुर्विध रसायन, कल्पना निर्माण 20, त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय 10, 30, कल्पना निर्माण सेकंड 40, कल्पना निर्माण फर्स्ट 50 आणि परिभाषा 10 60. म्हणजे 60% वेटेज तुमच्या 6 चॅप्टर्सला आहेत. आणि राहिलेले जवळजवळ 8 चॅप्टर्स जे आहेत त्यांना फक्त 40% वेटेज आहे. म्हणून त्यांचा अभ्यास करताना तो नंतर केला तरी चालेल, हा जो आहे तो आधी करणं अपेक्षित असेल. आणि ते तुमच्या पास होण्याचं चांगले मार्क्स मिळण्याचं एक त्या ठिकाणी चिन्ह असेल. तर असेच आपल्याला व्हिडिओ लागणार असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन मला तुमचे कमेंट्स पाठवा. तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण असे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत आपण बनवणार आहोत. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.